सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 7307 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जवळजवळ 4 कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान, पर्यायानं 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाकारलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये या ठिकाणी ज्या कंपनीला म्हणजे भारत बेंच कंपनीला ही वाहनं खरेदी करण्याचं आणि इन्स्ट्रुमेंट खरेदी करण्याचं जे त्यांना या ठिकाणी ऑर्डर दिली, त्याची एकूण एका वाहनाची किंमत होते 99 लाख रुपये. आणि जर आपण स्पर्धात्मक निविदा मागितल्या तर स्पर्धात्मक निविदेमध्ये टाटा कंपनीसारखी अत्यंत रेप्युटेड कंपनी जी आहे आणि विशेष करून या वाहनामध्ये नावाजलेली कंपनी आहे, त्या कंपनीचा सगळा इन्स्ट्रुमेंटसह वाहनासह 45 लाख रुपये खर्च येतो. आणि या ज्या कंपनीची वाहनं घेतली त्यांचा 99 लाख रुपये पर वाहनाच्या मागे खर्च येतो. आणि म्हणून सरळ 50% याच्यामध्ये फरक आहे मंत्री महोदय. आणि हे सगळं लिखित स्वरूपामध्ये माझ्या हातामध्ये आहे. तरी देखील आपण पूर्णपणे हा सगळा व्यवहार पारदर्शक झालेला आहे, नियमानुसार झालेला आहे, स्पर्धात्मक झालेला असं आपण लेखी उत्तर दिलेलं आहे. या स्पर्धा आपण कोणाकोणाबरोबर केल्या, कशा पद्धतीने केल्या, टाटा कंपनीच्या संदर्भामध्ये आपण टाटा कंपनीकडून सुद्धा कोटेशन मागवलं होतं का, ते स्पर्धेमध्ये उतरले होते का, आपण 0.90% बिलो रेटने आम्ही हे सगळं घेतलंय. सरळ हे सगळं मॅनेज आहे, हे काही नाकारायचं काही कारण नाही. आणि म्हणून आपण ह्या माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं द्यावी की आपण स्पर्धात्मक निविदा कुठल्या कंपनीच्या मागितल्या होत्या, कधी मागितल्या होत्या, त्याच्यामध्ये टाटा कंपनी देखील होती की नव्हती हे मला सांगावं. आणि जर त्यातून माझं समाधान झालं तर अध्यक्ष महोदय मी पुढचा प्रश्न विचारणार, त्यापेक्षा एखादा प्रश्न विचारला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे.